महाराष्ट्रातील तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। तर बघा, लाडक्या बहीण योजनेची अतिशय महत्त्वपूर्ण व नवीन अपडेट समोर आलेली आहे। आता जी काही अपडेट समोर आलेली आहे, तर ज्या माता बहिणींनी ही अपडेट ऐकल्यानंतर ज्यांनी लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे, ज्यांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळालेले आहेत, अशा सर्व बहिणींना धक्का बसणार आहे, कारण अपडेट धक्कादायक समोर आलेली आहे। आता बघा, तुम्हाला मी या ठिकाणी जी काही अपडेट देणार आहे, ही लाडक्या बहीण योजनेचे जे काही पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट होण्यासंदर्भात अपडेट आहे। तर बघा, अपडेट काय आहे, अगोदर पूर्ण तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे। त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला कमेंट करायची आहे। सगळ्यांना अगोदर ही एक रिक्वेस्ट करतो। तर बघा, अपडेट अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि भरपूर बहिणींना याच्यापासून धक्का बसणार आहे। तर तुम्हाला हे काम करायचं आहे, ते मी याच्यामध्ये सांगणार आहे। आता नेमकी अपडेट काय आहे, पैसे कोणाला मिळतील, फक्त ठराविक बहिणींना पैसे मिळणार आहे आणि धक्का कोणाला बसेल, सगळं काही मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे। त्यामुळं सगळ्यांनी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि सगळ्यात अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला सर्व माता बहिणींपर्यंत शेअर करा। लाडक्या बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट पाहायला मिळत असतात। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। आता तुम्हाला समोर दिसत असेल टायटल, लाडकी बहीण योजना पाहू शकता चांगल्या पद्धतीने की ठरली आता गेम चेंजर। आता गेम चेंजर लाडकी बहीण योजना याचा 2100 व 1500 रुपयाशी काय संबंध आहे, सगळं तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे। त्यामुळे अगोदर बी बोललो आणि आता बी दुसऱ्या वेळेस बोलतोय की व्हिडिओला अगोदर पूर्ण पहा, ठीक आहे। आता मी व्हिडिओ तुम्हाला अपडेट या ठिकाणी व्हिडिओमध्ये अपडेट देतो। आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग व शॉकिंग न्यूज आहे। त्याच्यानंतर लाडकी बहीण योजना बंद। आता लाडकी बहीण योजना बंद होण्यासंदर्भात भरपूर बहिणींचा प्रश्न होता आणि याच्यावरती शासनाचं आणि माझं उत्तर आहे की लाडकी बहीण योजना जी काही आहे तर ती बंद होणार नाही आहे। बघा, लाडकी बहीण योजना जी काही सुरू करण्यात आलेली आहे ती 5 वर्षांसाठी लागू झालेली आहेत। मग त्याच्यामध्ये शासनाला जो काही योजनेसाठी खर्च लागत आहे, तर तो शासनाने या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे जो काही खर्च लागत आहे तो सगळ्या बहिणींना या ठिकाणी जो काही पैसा मिळतोय त्याच्या म्हणजे जो काही खर्च लागतोय, तर हा खर्च विचारविवश करून या ठिकाणी पुढच्या 5 वर्षांचा विचारविवश करून तो या ठिकाणी याच्यामध्ये ॲड करण्यात आलेला आहे। म्हणजे लाडक्या बहीण योजनेसाठी एवढी रक्कम लागल, 5 वर्षांसाठी बहिणींना एवढे पैसे द्यायचे, तो पूर्णपणे हिशोब या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर योजना 5 वर्षांसाठी लागू करण्यात आलेली आहे। तर ती योजना बंद कसं काय पडणार आहे, तर योजना बंद पडणार नाही आहे, हा सगळ्यात मोठा या ठिकाणी मुद्दा आहे, हा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे। आता महत्त्वाचं म्हणजे शिवेंद्रसिंगराजे भोसलेंचं मोठं या ठिकाणी विधान देण्यात आलेलं आहे। तर हे आपले मंत्री आहे राज्याचे। आता बघा, यांचं काय विधान देण्यात आलेलं आहे ते मी तुम्हाला आता सांगतो। आता बघा, तुम्हाला 2100-1500 रुपये कधी भेटतील ते पण मी सांगणार आहे। त्याच्या अगोदर हीच धक्कादायक आणि महत्त्वाची अपडेट आलेली, ती अगोदर लक्षात घ्या। महायुती सरकारची लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरली आहे। आता जी काही लाडकी बहीण योजना आहे ती शासनाची या ठिकाणी गेम चेंजर योजना ठरलेली आहे। आता याचा अर्थ काय, म्हणजे आपण या ठिकाणी मागच्या वेळेस जे काही देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अजितदादाजी पवार यांनी आश्वासन जयंती या ठिकाणी जी काही नियोजन आहे, महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस विधानसभाची निवडणूक होती त्यावेळेस आश्वासन दिलं तिघी आपले मंत्री साहेबांनी की लाडक्या बहीण योजनेचे तुम्हाला आता 1500 रुपये मिळत आहे आणि नंतर आपलं सरकार बळकट झालं की त्याच्यानंतर 1500चे 2100 रुपये होतील। तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे पुढं बघा की या योजनेत 2100 रुपये लाडक्या बहिणींना देऊ असे आश्वासन साहेबांनी दिलं होतं, ठीक आहे। दरम्यान अजूनही याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे। आता बघा, आत्ता सध्या कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे, हे तुम्हाला बी माहिती आहे, मला बी माहिती आहे। आता तुम्ही म्हणाल सर तुम्हीच तर बोलले होते की 2100 रुपये या महिन्यामध्ये मिळतील। या महिन्यामध्ये 2100 रुपये मिळतील असं शासनानेच बोललेलं होतं आणि ते म्हणजे जवळपास 2025ला सुरुवात झाली तेव्हापासूनच बोललेलं होतं की मार्च महिन्यामध्ये बैठक बसेल आणि मार्च महिन्यामध्ये बैठक बसल्यानंतर त्याच्यानंतरचा जो काही महिना आहे त्या महिन्यामध्ये 1500चे 2100 रुपये लाडक्या बहिणींना दिले जाणार आहे, असं त्याच वेळेस निर्णय झालेला होता। त्याच्यानंतर आपल्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी सुद्धा अपडेट दिली की लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचे 2100 रुपये देण्यात येतील प्रति महिन्याला आणि त्याला सुरुवात एप्रिल महिन्यापासून होणार आहे। मग त्यामुळे
एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे तर तो तुमच्या बँक खात्यामध्ये 2100 येईल अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांना आहे. परंतु शिवेंद्रसिंग राजे म्हणजे भोसले राजे या साहेबांनी या ठिकाणी अपडेट दिलेले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पुढे पाहू शकतात की निर्णय कुठलाही घेण्यात आलेला नाही आहे. आता लाडक्या बहीण योजनेबाबत राज्याचे मंत्री शिवेंद्रसिंग या ठिकाणी राजे भोसले यांनीच मोठं वक्तृत्व या ठिकाणी साहेबांनी केलेलं आहे. आता म्हणजे लाडक्या बहीण योजनेबाबत साहेबांनी अपडेट म्हणजे माहिती अशी दिलेली आहे की 2100 रुपये कधी येतील योजनाच्या बाबतीत, म्हणजे या ठिकाणी आश्वासन तर दिलं होतं परंतु अजून तुम्हाला 2100 रुपयाचा कुठलाही हप्ता मिळालेला नाही आहे या बाबतीत साहेबांनी वक्तव्य केलं. आता हा धक्कादायक अपडेट आहे. 1500 रुपये जोपर्यंत या ठिकाणी तुम्हाला भेटत होते तोपर्यंत गुड न्यूज चांगली होती. आता 1500ची 2100 भेटायची अपेक्षा आपल्या सगळ्यांना आहे. मग आता 2100 रुपये भेटतील या संदर्भात सगळ्यांना प्रतीक्षा आहे, परंतु 2100च भेटतील किंवा 1500 हे अजून कन्फर्म नाही आहे. हे या ठिकाणी कुठलीही अपडेट देण्यात आलेली नाही आहे. त्याच्यामुळं हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि त्याच्या बाबतीत साहेबांनी बोललेलं आहे. ठीक आहे, तर हा धक्कादायकच आहे. जवळपास 600 रुपयाचं तुम्हाला नुकसान होईल जर 1500 रुपयाचे 2100 करण्यात आले नाही तर. ठीक आहे, तर ते या ठिकाणी एवढा मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे, आता समोरची अपडेट काय की महत्त्वाचं म्हणजे आंबेडकर जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने तुम्हाला सगळ्या बहिणींना 14 एप्रिलच्या पूर्वीच तुमच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता क्रेडिट होईल असं या ठिकाणी आपल्याला अपेक्षा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हीच महत्त्वपूर्ण अपडेट आहे की बघा 14 एप्रिलच्या पूर्वी सगळ्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता यायला पाहिजेत या गोष्टीची आपण प्रतीक्षा करतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे येण्याचे सुद्धा जास्तीत जास्त चान्सेस आहेत. ज्या पद्धतीने या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे त्याच्यानुसारच मी तुम्हाला डिटेलमध्ये ही अपडेट देतोय. तर बघा 1500 येतील किंवा 2100 रुपये ते अजून कन्फर्म नाही आहे, परंतु एवढं सांगू शकतो की पैसे येतील. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला 14 एप्रिलपर्यंत नाही आले तर तुम्हाला महिन्याच्या शेवटी येतील. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका की पैसे आले नाही. आता तुम्हाला याच्यामध्ये एकच लक्षात घ्यायचं आहे, व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एकच होता की बघा लाडकी बहीण योजना बंद करणार आहे का त्या संदर्भात बहिणींचा प्रश्न होता. तर ते तुम्हाला मी क्लिअर करून दिलेलं आहे की योजना बंद होणार नाही आहे. त्याच्यानंतर 1500 रुपये मिळतील किंवा 2100 रुपये हा तुमचा प्रश्न होता, तो सुद्धा मी क्लिअर केलेला आहे. 1500 असो किंवा 2100 रुपये पैसे फक्त मिळायला पाहिजेत एवढंच सगळ्या बहिणींची मागणी आहे. हे याविषयी तुम्हाला आता काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे पण बोललेलो आहे की पैसे कधी भेटतील, तर 14 एप्रिलपर्यंत सांगण्यात आलेलं होतं की 14 एप्रिलच्या जवळपास पैसे येऊन जातील, परंतु त्याच्यामध्ये मागं पुढे 1-2 दिवस होऊ शकतात किंवा महिन्याच्या शेवटीपर्यंत पैसे येतील. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही आहे. पैसे येतील आणि 100% येतील. आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल. तुमचा जे काही काम पेंडिंग असेल ते पूर्णपणे करून घ्या आणि 10 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, ठराविकच जिल्ह्यांमध्ये पैसे येतील आणि ठराविकच बहिणींना मिळतील अशातलं काही नाही आहे. तुमचा फॉर्म अप्रूव्हल आहे, तुम्हाला आतापर्यंत हप्ते मिळाले तर तुम्हाला पैसे भेटतील म्हणजे भेटतील, त्याच्यामध्ये कुठलाही एक्सक्यूज नाही आहे. आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल. याच्यामध्ये काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा. तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हे कमेंटमध्ये सांगा. किती हप्ते मिळाले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये एवढंच. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.